गुड आफ्टरनून स्टुडंट. सायन्स पार्ट 2चा फर्स्ट लेसन आपण बघतो हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. यामध्ये मागच्या तासाला आपण DNA, RNA, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन म्हणजे काय हे पाहिलं. त्यानंतरचा पॉईंट होता म्युटेशन. व्हॉट इज मीन बाय म्युटेशन? Any nucleotide of the gene changes its position that causes a minor change which is nothing but the mutation. त्यालाच आपण काय म्हणतो? म्युटेशन. ही तुमची ओरिजिनल न्यूक्लियोटाइड चेंज आहे, मेन सिक्वेन्स आहे TAACTGAT. त्याचे रिप्लेसमेंट एखाद्या न्यूक्लियोटाइडमध्ये जर रिप्लेसमेंट केली, दिस इज कॉल्ड ॲज अ म्युटेशन. त्याला आपण काय म्हणतो? म्युटेशन. म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर लाईक स्किल सेल ॲनिमालिया. म्हणजे म्युटेशनमध्ये काय आहे, जो चेंज होतो तो जेनेटिक डिसऑर्डर आहे. जेनेटिक डिसऑर्डरने होतोय लाईक ॲनिमिया. पुढचा पॉईंट आज बघणार आहोत आपण, नवीन आहे इव्हॉल्युशन. त्याआधी तुम्ही कॅन यू रिकॉलमध्ये व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम? काय आहे तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचं फंक्शन? द अफेक्ट्स ॲक्ट्स ॲज अ सम हॉर्स फॉर गुड बॅक्टेरिया आर बॅक्टेरिया रिपोर्टिंग द डायजेस्टिव्ह सिस्टीम आफ्टर ड्रिहेल इलनेस. हे सगळे काय आहेत तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे काय आहेत? फंक्शन आहेत. आर अवर विजडम टीथ रिअली युजफुल फॉर चिविंग द फूड? तुमची जी विजडो टीथ म्हणजे तुमची जी अक्कलदाढ म्हणतो आपण, ती जी आहे ती चिविंग फूडसाठी युजफुल आहे का? नाही, आपण आपल्या दातानेच आहोत असतो. वाय डीड यू हग ॲनिमल लाईक अ डिनोसॉर बिकम एक्सटिंक्ट? काय आहे ॲनिमलचं डिनोसियर बिकम? द चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट सुटेबल फॉर देम. म्हणजे त्यांना वेगवेगळे जे चेंज होतात आपल्या क्लायमेटमध्ये, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, ते त्यांना डिनोसिबल नाही आहेत. वाय आर मेनी स्पेसीज ऑफ ॲनिमल अँड बर्ड्स गेटिंग एक्सटेंट? का होऊ चाललेत आपल्या एन्व्हायरमेंटमधले ॲनिमल बर्ड्स एक्सटेंट? हे कॅन यू रिकॉलचे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिणार आहात. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत, इव्हॉल्युशन. व्हॉट इज मीन बाय इव्हॉल्युशन? इव्हॉल्युशन ऑफ अ स्टोरी ऑफ लाईफ. इव्हॉल्युशनमध्ये काय आहे तर स्टोरी ऑफ लाईफ आहे. मग इव्हॉल्युशन तयार कसं झालं हे आपण बघणार आहोत. इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअली चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. ग्रॅज्युअली चेंज म्हणजे टप्प्याटप्प्याने लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होणारा बदल ओव्हर अ लॉंग ड्युरेशन, जास्त काळासाठी. दिस इज द इव्हॉल्युशन. दिस इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम अचिव्ड. म्हणजेच काय तर बघा, खूप वर्षापूर्वी जे आपल्या पृथ्वीवरती गॅलेक्सीज तयार झाल्या, त्या गॅलेक्सीज नंतरनं मल्की वे तयार झाले आणि मल्की वे नंतरनं आपल्याला काय मिळालं? सोलार सिस्टीम. आणि त्या सोलार सिस्टीममध्ये जो थर्ड प्लॅनेट होता सन, अर्थच्याच बाजूला आपल्याला काय मिळालं? सन. अर्थ फ्रॉम 4.6 बिलियन इयर्स ॲगो, म्हणजे 4.6 बिलियन्स इयरच्या अगो आपल्याला काय मिळाली? अर्थ मिळाली. मग त्या अर्थवरती वेगवेगळे ॲटमॉस्फिअर आहेत, वेगवेगळे ॲटमॉस्फिअरचे लेअर आहेत, एलिमेंट आहेत. मग हेलियम, हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन या सगळ्यांचं मिळून काय तयार झालं तर ॲटमॉस्फिअरचे एलिमेंट मिळून अर्थ तयार झालं. त्या अर्थवरती रिव्हर्स, ओशन, लॅक, स्ट्रीम, सीज ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या इव्हॉल्युशनमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 3.5 बिलियन इयर्स ॲगो लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टंट ऑन द अर्थ. म्हणजे काय झालं? नॉन एक्झिस्ट, कुठल्याही गोष्टीची 3.5 बिलियन इयर्स ॲगोमध्ये लाईफमध्ये आपल्या नॉन एक्झिस्ट, कुठल्याही प्रकारची
लाईफ हार्ड होती आपली आणि कुठल्याही प्रकारचे एक्झिस्टंट आपण करू शकत नव्हतो. ओन्ली सिम्पल एलिमेंट प्रेझेंट इन द ओशन ऑन दी अर्थ. त्यावेळी फक्त छोटे छोटे जे एलिमेंट आहेत जसं की रिव्हर, ओशन, त्यावेळी ते ओशनमध्ये प्रेझेंट होते. त्यानंतर ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड हॅव बीन फ्रॉम्ड दीज. अर्थवरती दोन्ही प्रकारचे कंपाऊंड येऊ लागले. अर्थ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक, रासायनिक असतील, तुमचे वेगवेगळे एलिमेंट, वेगवेगळे कंपाऊंड तिथे येऊ लागले. त्या दोघांचं काय होऊ लागलं एकमेकांमध्ये, म्हणजे हा तुमचा ऑर्गॅनिक आहे तर हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड, हे दोन्ही काय होऊ लागले, फॉर्म होऊ लागले, एकत्र येऊ लागले. त्यानंतर प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड मे हॅव फ्रॉम्ड ओव्हर दी लाँग पिरियड फ्रॉम दोज सिम्पल कंपाऊंड. आणि या सिम्पल कंपाऊंडमुळे, म्हणजे या सिम्पल कंपाऊंडमुळे आपल्याला काय मिळालं, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. आणि या इनऑर्गॅनिकमुळे आपल्याला पुन्हा काय मिळालं, प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. हे वेगवेगळे एकापासून एक असे वेगवेगळे कंपाऊंड काय होऊ लागले, आपल्याला तयार होऊ लागले. त्यानंतर पुढचा पॉईंट, प्रिमेटिव्ह टाईप ऑफ अ सेल मे हॅव बीन फ्रॉम्ड दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रोटोप्लाझम. आणि या प्रिमेटिव्ह टाईपमुळे सेलमध्ये, आपल्या सेलमध्ये काय काय तयार झालं, प्रोटीन तयार झाले, न्यूक्लियोटाईड तयार झाले, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. आणि या सगळ्यामुळे आपल्याला काय मिळालं, प्रिमेटिव्ह टाईप ऑफ अ सेल्स मे हॅव बीन फ्रॉम्ड दॅट इज अ प्रोटोप्लाझ्मा. आणि त्यामुळेच आपल्या सेलमध्ये काय तयार झालं, प्रोटोप्लाझ्मा. नंबर ऑफ दोज सेल्स मे हॅव इन्क्रीज्ड ॲट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल. आणि आपल्या आजूबाजूच्या केमिकलमुळे काय झालं तर नंबर ऑफ द सेल, आपल्या या सेलमधले सेल काय होऊ लागले, इन्क्रीज होऊ लागले, वाढू लागले. सम डिफरन्सेस डेव्हलप अमंग दो सेल. काही डिफरन्स डेव्हलपमेंट होऊ लागले, काही सेल वाढू लागले, तर काही काय झाले, सम मेनी हॅव शोन गुड ग्रोथ. काही सेलची त्यामध्ये ज्यांना प्रोटीन मिळालं, न्यूक्लिक ॲसिड मिळालं किंवा ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड मिळाले, ते सेल काय होऊ लागले, वाढू लागले. आणि ज्यांना सेल मिळालं नाही ते काय होऊ लागले, डेथ होऊ लागली. सम मे हॅव अ परिस्ड विच could not adjust with the surrounding. This is the principle of a natural selection. आणि काहींना हे वातावरण सूट न झाल्यामुळे ते काय होऊ लागले, परचीज म्हणजे डेथ होऊ लागले. नॉट ॲडजस्ट, आपल्या सराउंडिंगमध्ये, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ते ॲडजस्ट नाहीत होऊ झाले. दिस इज अ नॅचरल सिलेक्शन. ते काय आहे, नॅचरल सिलेक्शन. म्हणजे काय आहे, प्रोटीन न्यूक्लिक मिळाल्यानंतर प्रोटोप्लाझ्मा सेल तयार झाला. त्या प्रोटोप्लाझ्मा सेलमध्ये वेगवेगळे सेल वाढू लागले. काही सेलला केमिकल, कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल छान मिळाले, काहींना नाहीत मिळाले. डिफरन्स डेव्हलप अमंग दोज सेल, काहींचे डिफरन्स वेगळे झाले. काही गुड ग्रोथनी वाढू लागले तर काही परिशिष्ट म्हणजे डेथ होऊ लागले. धिस इज द नॅचरल सिलेक्शन. ते काय आहे, नॅचरल सिलेक्शन आहे. चेंजेस occurred in the unicellular organism from which a larger and more complex organism were formed. या वेगवेगळ्या चेंजमध्ये आपल्या एकपेशीय ऑर्गॅनिझममध्ये काही लार्ज तर काही कॉम्प्लेक्स असे ऑर्गॅनिझम तयार होऊ लागले. म्हणजे आपण बघितलेलं, आपल्याला RNAमध्ये सांगितलेलं कॉम्प्लेक्स RNA, सिम्पल म्हणजे गुंतागुंतीच्या सेल्स तयार होऊ लागल्या. ड्युरेशन ऑफ ऑल दी चेंजेस इज ॲट मोस्ट 300 कोर इयर्स. आणि या सगळ्या चेंजसाठी, या सगळे बदल होण्यासाठी 300 करोड वर्ष हे आपल्या इव्हॉल्युशनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. At present, course of species of plants and animals with high diversity regarding a shape and complexity are present on the earth. आणि या सगळ्याचमुळेच काय झालं तर प्रेझेंट जो कोर आहे स्पेसिस ऑफ प्लांट अँड ॲनिमलचा, झाडांचा, प्राण्यांचा, हा काय झाला, वेगवेगळ्या जैवविविधता, जशी डायव्हर्सिटी आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटी, तशी विविधतेमध्ये हे रिगार्डिंग शेप आपल्याला पाहायला मिळाले. कॉम्प्लेक्सिटी आर प्रेझेंट ऑन अर्थ. अशा वेगवेगळ्या गोष्टी या इव्हॉल्युशनमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअली चेंज ऑकरिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. म्हणजेच काय तर हा
वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने होणारे बदल हे जास्त काळासाठी आपल्याला या इव्हॉल्युशनमध्ये पाहायला मिळाले. तर तुम्हाला हे समजलंच असेल इव्हॉल्युशन म्हणजे काय, लाईफ ऑफ अ स्टोरी आणि कशी ही तयार झाली. मग आता पुढचा पॉईंट आहे इव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. इव्हिडन्सेस म्हणजे पुरावे. मग काय पुरावे आहेत की तुमच्यामध्ये पुरावे, इव्हिडन्स म्हणजे पुरावे, इव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन, या इव्हॉल्युशनचे काय पुरावे आहेत त्यामधला आता फर्स्ट आहे मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स. व्हॉट इज मीन बाय मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स? मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स म्हणजे शारीरिक रचना किंवा एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ अवर बॉडी. एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ अवर बॉडी, आपल्या शरीरामधले जे एक्सटर्नल अवयव आहेत, दिस इज द मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. आता तुम्हाला या इथे दाखवलेले जे ॲनिमल आहेत डॉगमध्ये, मग त्या डॉगमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत? व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, हे त्यांचं काय आहे, माउथ. ओके, मिडल ऑफ अ माउथ, बरोबर. पोझिशन ऑफ आईज, हे त्यांची काय आहेत, आईज. स्ट्रक्चर ऑफ अ नॉस्ट्रिल, नॉस्ट्रिल म्हणजे काय, हे माउथच्या वरती जे तुम्हाला नाक दिसतंय त्याला आपण नाकपुड्या ज्या म्हणतो, त्याची रचनासुद्धा त्यांची कशी आहे, माउथच्या वरच्या भागाला. अँड इयर पीस, त्यांचे कान. अँड थिकी डिस्टर्बमेंट हेअर, हे त्यांची काय आहेत, केस. ऑन बॉडी आर सीन इन ॲनिमल्स, प्रत्येक ॲनिमलमध्ये हे जे पार्ट्स आहेत ते कसे आहेत, कॉमन आहेत, एकसारखेच, एकाच ठिकाणी. वेअर ॲज सिमिलॅरिटीज इन कॅरेक्टरिस्टिक्स लाईक लीफ शेप, जसं प्राण्यांमध्ये आहे तसंच या प्लांटमध्ये सुद्धा आहे. प्रत्येक झाडाचं पान, लीफ व्हेनेशन, त्यामधलं रेटिक्युलेट व्हेनेशन, पॅरलर व्हेनेशन, लीफ पेट्यूल, लेपिट्यूल म्हणजे जे पान, ह्या देठापासून जे पान बाहेर आले त्याला आपण पानाचा देठ असं म्हणतो, तो पेट्यूल. ऑकर्स इन केस ऑफ प्लांट, दीज इंडिकेट दॅट देअर आर सम सिमिलॅरिटीज इन दीज ग्रुप, म्हणजे या सगळ्यांमध्ये सिमिलॅरिटीज आहेत, दिसायला ते वेगवेगळे आहेत पण त्यांमध्ये जे मूळ, जे पूर्वज म्हणतो आपण, एन्सिटर्स, पूर्वज, हे काय आहेत, एकसारखे आहेत. दीज इंडिकेट्स दॅट देअर आर सम सिमिलॅरिटीज इन दोज ग्रुप and hence it provides that their origin must be same and must have been common ancestor. म्हणजे प्रूफ काय आहे तर त्याचं जे ओरिजिन, त्याचं जे पूर्व होतं ते सेम आहे, मस्ट हॅव कॉमन अँड ॲन्सेस्टर. या ॲन्सेस्टर म्हणजे पूर्वज, पूर्वजांप्रमाणेच हे सुद्धा काय आहेत, सेम. मग इव्हिडन्स, पुराव्यांमध्ये आपण पहिला पॉईंट बघितला मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स. मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स मीन्स एक्सटर्नल स्ट्रक्चर इन आवर बॉडी, आपल्या बॉडीचं एक्सटर्नल स्ट्रक्चर, हे आहे मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स. आता पुढचं जे आहे ॲनाटॉमिकल इव्हिडन्स, इट्स मीन इंटरनल स्ट्रक्चर, आपल्या शरीराच्या आतलं. हे जे राहिलेले इव्हिडन्सेस आहेत ते आपण उद्याच्या तासाला बघूया. आज सांगितलेलं कॅन यू टेल या नोट्स. इव्हॉल्युशन, व्हॉट इज मीन बाय इव्हॉल्युशन, ही शॉर्ट नोटसाठी प्रश्न येऊ शकतो. मी दिलेले पॉईंट व्यवस्थित लिहून घ्या. नोट्स व्यवस्थित लिहा म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. राहिलेले पॉईंट आपण पुढच्या तासाला बघूया. थँक्यू.